नमस्कार. आज आपण पाहणार आहोत दातांसाठी आजी आजोबांच्या बटव्यातील एक अस्सल आणि गुणकारी गावरान उपाय. चला सुरू करूया. तुम्हाला माहितीये, महागड्या उपचारांपेक्षा पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे नैसर्गिक संतुलनच खरा आणि सखोल उपचार करतं. दात किडणं, पिवळेपणा किंवा हिरड्यांची सूज हे आजार नाहीत, तर फक्त तोंडाचं बिघडलेलं नैसर्गिक संतुलन आहे. थोडक्यात काय? तर वाढलेली उष्णता आणि विषारी घटक याला फक्त एका सौम्य नैसर्गिक उपायाची गरज असते. आपल्या स्वयंपाकघरातले साधे घटकच बघा ना, अगदी उत्तम नैसर्गिक औषधासारखं काम करून विषारी घटक धुवून काढतात. तर पहिला उपाय, एका छोट्या कांद्याचा आणि ताज्या आल्याचा अगदी शुद्ध गुणकारी रस एकत्र करा. आता यात थोडा शुद्ध खायचा सोडा मिसळा, पण हो, इनो किंवा बेकिंग पावडर सारखे रासायनिक पदार्थ अजिबात नकोत. मग एक लवंग ठेचा. पण लक्षात ठेवा, वेदना कमी करण्यासाठी लवंगेचं फूल शाबूत ठेवणं खूप महत्वाचं आहे. यातच अर्धा चमचा मीठ, ताजा लिंबाचा रस आणि चिमूटभर तुरटीची पावडर टाकून मस्त एकजीव करून घ्या. ही गावरान पेस्ट रोजच्या टूथपेस्टमध्ये मिसळा किंवा बोटाने थेट हिरड्यांवर अगदी हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून काही वेळा हा उपाय केला तरी दातांची मूळ ताकद एकदम टिकून राहील. आता दुसरा उपाय, अर्धा चमचा तुरटी आणि 1 चमचा मेथी दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळपर्यंत हे दाणे फुगतील आणि त्या पाण्याचं एका सोनेरी, पोषक आणि अत्यंत गुणकारी द्रावणात रूपांतर होईल. सकाळी हे सोनेरी पाणी कोमट पाण्यात गाळून घ्या आणि त्यात थोडंसं मीठ नक्की मिसळा. या कोमट पाण्याने गुळण्या करा किंवा कापसाचा बोळा भिजवून थेट दुखणाऱ्या जागेवर ठेवा. आराम नक्की मिळेल. प्रवासात असाल तर हे कापसाचे बोळे छोट्या डबीत सोबत ठेवा. प्रवासातही हा नैसर्गिक उपाय खूप उपयोगी पडेल. दिवसातून 1-2 वेळा या पाण्याने गुळण्या केल्यावर लपलेले सगळे विषारी घटक अगदी सहज बाहेर पडतात. पण हो, हे नैसर्गिक संतुलन टिकवण्यासाठी दिवसातून 2दा नियमित ब्रश करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर मग हा साधा, पारंपरिक सकाळचा विधी तुमच्या निरोगी आयुष्याचा भाग बनवायला काय हरकत आहे, नाही का?